रस्त्यावर उभे असलेल्या अवजड वाहनामुळे सावरा पिपरिया गावचे नागरिक त्रस्त। मागील काही दिवसापासून वाळूघाट बंद होते, परंतु मागील वर्षीपासून गोंदिया जिल्ह्यातील वाळूघाट डेपोच्या स्वरूपात सुरू केले, त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन करावा लागतो। परंतु आता पावसाळा सुरू असल्याने नदीपात्रामधून उत्खनन करणे बंद आहे। तिरोडा तालुक्यातील बोंडर आणि अर्जुनी हे घाट डेपोकरिता निर्धारित आहेत। या घाटामध्ये रेती साठवून ठेवलेली आहे। टिप्परद्वारे वाळूची वाहतूक केली जाते। या डेपोमधून दररोज जवळपास 50 ते 60 ट्रक रेतीची वाहतूक होत असते। ज्यावेळी हे ट्रक रेती भरायला डेपोवर जातात तेव्हा ट्रकची रोडावर लाईन लागली असते। याच रोडाने सावरा पिपरिया या गावचे नागरिक ये जा करीत असतात। रोड रुंद असल्यामुळे रोडावर उभे असलेल्या वाहनामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। या रोडाने शाळेकरी मुले आपला जीव धोक्यात घालून जात असतात। नागरिक वाहतूक शाखेच्या पोलिसांना फोन करतात, त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस आले की ट्रक रस्त्यावरून हटवितात आणि पोलीस गेले की पुन्हा ट्रक रोडावर उभे करतात। जर या रोडावर एखादा अपघात झाला तर यास जबाबदार कोण राहील, असा प्रश्न सावरा पिपरिया येथील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे। लवकरात लवकर जर या ट्रकची रेतीघाट मालकाने पर्यायी व्यवस्था केली नाही तर नागरिकांनी आंदोलन करून चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच या रेतीच्या अवजड वाहनामुळे रस्ते सुद्धा फुटलेले आहेत, त्याकडे शासन प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे।